पहिलं सांगण्यात आलं की विमानामधला ब्लॅक बॉक्स जळालेला आहे, परंतु बारामतीमधल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानामधील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असून त्या ब्लॅक बॉक्सवरती 4 अधिकाऱ्यांच्या सह्या असल्याचं बारामतीमधल्या पोलिसांनी सांगितलेलं आहे. तर ब्लॅक बॉक्स जळाल्याची अफवा कोण पसरवत होतं? कोणाला अजितदादांच्या मृत्यूचा तपास सखोल चौकशी होऊन द्यायची नव्हती किंवा अडथळा आणायचा होता, या गोष्टींवर शंका करणं साहजिक आहे. अजितदादांचा मृत्यू झाला, अपघाती निधन झालं, त्यानंतर रोहित पवार यांनी मागणी लावून धरली होती की हा घातपात आहे की अपघात आहे याची चौकशी व्हावी. यामध्ये काहीच दुमत नाही. अजितदादा महाराष्ट्राचे नेते होते, त्याआधी त्या घरातले कुटुंबातले एक व्यक्ती होते. घरातील व्यक्ती गेला आणि त्यांच्या अपघाताची चौकशी व्हावी ही मागणी करणं काही चुकीचं नव्हतं, परंतु काही नेते या मागणीला सांगत होते की ही पब्लिसिटी स्टंट आहे. यामधलाच एक नेता म्हणजे नवनाथ बन. हा बीजेपीचा नवनाथ बन कधी नेते झालेत काय माहिती, का न्यायाधीश झालेत. अजितदादांच्या अपघातानंतर 1 महिन्यानंतर DGCAने VSR कंपनीवरती कारवाई केली आणि 4 विमानांना उड्डाणांना बंदी घातली. सेफ्टी ऑडिट्समध्ये त्यांचे मेजर निग्लिजन्स आढळल्यामुळे ही सर्व कारवाई करण्यात आली होती. परंतु रोहित पवार यांचं म्हणणं होतं की VSR कंपनीच्या फक्त 4 विमानांवर बंदी न घालता सर्व विमानांवरती उडण्याची बंदी घालावी. त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये कंप्लेंट दाखल करायला गेले असता मुंबईमधील पोलिसांनी ही कंप्लेंट दाखल घेतली नाही आणि तक्रार नोंदवली नाही. त्यानंतर आज योगेंद्र पवार आणि रोहित पवार बारामतीमधील पोलीस स्थानकामध्ये DGCA आणि VSR विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी आले होते. तेव्हा बारामतीमध्ये लाखोंचा जनसमुदाय उसळला आणि त्यांची एकच मागणी होती की VSR आणि DGCA कंपनी विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा. जी बारामती अजितदादा यांनी बनवली होती, जे पोलीस स्थानक अजितदादांनी बनवलं होतं, त्याच पोलीस स्थानकामध्ये आज अजितदादांना न्याय मिळवण्यासाठी विनवणी केली जात आहे, अर्ज केला जात आहे, असं त्या बारामतीकरांचं म्हणणं आहे. आता अजितदादांचा अपघात झाला, याची चौकशी करणं आणि चौकशीची माग करणं ह्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? उद्या कोणत्याही मोठ्या नेत्याचा अपघात होऊ शकतो, कोणताही भाजपचा नेता मरू शकतो किंवा ठाकरे सेनेचा मरू शकतो, राज ठाकरेंचा मरू शकतो, शिंदे सेनेचा मरू शकतो, तिकडे वरती केंद्रामध्ये कोणी मरू शकतं. मग चौकशीची मागणी करणं ह्याच्यामध्ये चुकीचं काय? तर आता रोहित पवार आणि योगेंद्र पवार पोलीस चौकीमध्ये अर्ध्या तासापासून बसले होते. त्यांची एकच मागणी आहे की VSR आणि DGCA विरोधात गुन्हा दाखल करावा. बारामतीकरांची आणि बाहेर जमलेल्या सर्व जनसमुदायाची एकच मागणी आहे की गुन्हा नोंद नाही झाला तर पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू आणि जोपर्यंत गुन्हा नोंद होणार नाही तोपर्यंत आम्ही चौकीमधनं उठणार नाही. बारामतीतील जनतेने असा असंतोष दाखवला की राजकारण हे खूप वेगळं असतं, कारण की अजितदादांसोबत असणारे नेते देखील चौकशीची मागणी करताना दिसत नाहीयेत. त्यांचं असं म्हणणं आहे की या नेत्यांना सर्व काही पूर्वीपासूनच माहिती आहे का की अजितदादांबरोबर काय घडलं होतं. ब्लॅक बॉक्स जळालेला नसताना ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या अफवा कोण पसरवत होतं, कोणाला या तपासामध्ये अडथळा आणायचा होता, अशा गोष्टी बारामतीतील जनता करत आहे. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, अजितदादांबरोबर काय घडलं होतं आणि त्यांची सखोल चौकशी व्हावी की नाही, का काय लपवलं जाते महाराष्ट्रापासून, या गोष्टींचा उलगडा होणं गरजेचं आहे की नाही? तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की सांगा.